केली कथा विवेकानंदांच्या. आणि यामध्ये आपण पहिल्या कथा कुठल्या बघितल्या तर श्याम लहान असताना, सॉरी विवेकानंद लहान असताना त्यांचं नाव काय असतं, नरेंद्र. आणि ज्यावेळी ते छोटे असतात त्यावेळी खूप दंगा करायचे, खूप मस्ती करायचे. आणि मग आई त्यांच्या काय करायची, अंगावर पाणी ओतायची आणि मग तो शांत व्हायचा नरेंद्र. आणि सगळ्या घरातल्या वस्तू दुसऱ्याला टाकायचा. म्हणून मग वरती एका रूम मध्ये श्यामच्या आई त्यांना कोंडून ठेवायची. तरी सुद्धा तिथे सुद्धा वडिलांची एक शाल होती, ती पण धरून टाकली. आणि मागच्या वेळी तुम्ही नव्हता त्यावेळी ही आपली एकाग्रतेची गोष्ट आहे. आज पण एकाग्रतेची कॉन्सन्ट्रेशनचीच गोष्ट आहे. त्या एकाग्रतेच्या कथा मी मागच्या वेळी दिल्या, तुम्ही व्हिडिओ बघा. ज्यावेळी त्या दिवशी तुम्ही नव्हता ना, मागचे दोघं आहेत मी त्या व्हिडिओ बघा ना कथा एकाग्रतेची. हा मम्मीला सांगते मागच्या वेळी नव्हतो त्यावेळीची गोष्ट मला दाखव. हा ओके, कथा विवेकानंदांच्या यामधली आजची गोष्ट आहे वाचनातील एकाग्रता. क्लिअर लक्ष आहे का? एकाग्रता म्हणजे काय, तर आता मी हे वाचतेय ना, नाही वाचताना दुसरीकडे लक्ष नाही पाहिजे. माझ्या मनामध्ये फक्त हे पुस्तक आणि वाचन चालू. सिद्धांशू काय करतो, हे काय करतो, ते काहीही माझ्या डोक्यात येणार नाही. फक्त माझं जे काम चाललेलं आहे त्याच कामामध्ये मी रस घेणं, समरस होणं आणि बाकीच्या जगाचा पूर्ण विसर पडणं म्हणजे एकाग्रता. तशी ही जी एकाग्रता आहे ती नरेंद्रची खूप तीव्र होती. त्याची एक कथा आहे तुम्हाला. ओके, बघा स्वामी विवेकानंदांना वाचनाची खूप आवड असते. आता ज्यांना वाचनाची आवड आहे ना, ती लोक काय करतात, ग्रंथालय जॉईन करतात. म्हणजे काय असतं ग्रंथालयामध्ये, तुमचं स्कूल आहे ना ते पण ग्रंथालय असणार आहे. भरपूर सारी पुस्तकं असतात ग्रंथालयामध्ये, भरपूर सारी पुस्तकं असतात. आणि मग तिथून पुस्तक वाचायला घेऊन जाऊ आणि आपलं वाचून झालं की 8 दिवसांनी ते पुस्तक परत करायचं, दुसरं घ्यायचं. त्याला हा छोट्या मुलांना नाही, बरोबर. ज्यावेळी मोठं होणार त्यावेळी तुम्हाला ते ग्रंथालयातनं पुस्तक मिळणार. तसं नरेंद्र काय करायचा, एवढं मोठं पुस्तक, ज्यावेळी मुलं लहान असतात, तुम्ही लहान आहे तुम्हाला एवढंच पुस्तक आहे, छोटंच आहे. ज्यावेळी आपण मोठं होतो त्यावेळी आपलं मोठं पुस्तक असतं. मग विवेकानंद ग्रंथालयामधून एक मोठं पुस्तक घेऊन यायचे आणि ते पुस्तक घेऊन आल्यानंतर ते पूर्ण वाचून काढायचे आणि लगेच दुसऱ्या दिवशी ग्रंथालयामध्ये परत करायला पाहिजे. एवढं मोठं पुस्तक, एवढं मोठं पुस्तक एका दिवसामध्ये वाचून लगेच दुसऱ्या दिवशी परत करायला पाहिजे. अशी खूप दिवस त्यांनी खूप पुस्तकं मोठी मोठी घेतली वाचली. ग्रंथालयाचा जो माणूस आहे त्याला शंका आली की हे रोज पुस्तक नेत आहेत आणि ते आणून नक्की हे वाचतायत का? एवढं मोठं पुस्तक आहे का, तुझं शक्य आहे का? लगेच कशाला ते त्याच्या मनामध्ये शंका आली. मग तो ग्रंथालयाचा माणूस जो आहे तो नरेंद्रला काय म्हणतो, विवेकानंदला काय म्हणतो, अहो तुम्ही रोज पुस्तकं नेताय आणि लगेच आणून देताय, तुम्ही काय वाचताय की नाही ते पुस्तकं, असं बोल. शांत चित्तानं स्वामी विवेकानंद काय म्हणतात, मला शंका वाटते का, तर तुम्ही असं करा, या पुस्तकांपैकी मी वाचलेल्या पुस्तकांची नावं तुम्ही बघा लिस्ट मध्ये, त्यातलं कुठलंही पुस्तक काढा आणि त्या पुस्तकातील कुठल्याही पानावरचा मला प्रश्न विचारा तर मी तुम्हाला सांगेन की त्या पानावर काय आहे. आणि मग तो ग्रंथालयातला माणूस एक पुस्तक घेतो मोठंच्या मोठं, त्यातलं एक पान काढतो आणि विचारतो की ह्या पुस्तकातल्या 37 पानावर काय आहे. तर विवेकानंद अगदी बरोबर त्या पानावर काय आहे ते सगळं सविस्तरपणे त्या माणसाला सांगतात. म्हणजे एवढं त्यांची बुद्धिमत्ता तल्लख होती. एकदा वाचलं की पूर्ण डोक्यामध्ये फीड, पुन्हा वाचायची गरजच नाही. एवढे हुशार बुद्धिमान होते. म्हणून त्यांची एकाग्रता खूप तीव्र होती. आणि मग कुठलं असे 2-3 प्रश्न विचारले त्या ग्रंथालयातल्या माणसांनी, सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी बरोबर दिली. तर म्हणजे एकाग्रता, एखाद्या कामामध्ये मग्न होणं, थोडक्यात एखाद्या कामामध्ये मग्न होणं.